हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी इथे बटाट्याचे वेफर्स बनवणार आहेत। तर इथे मी 3 किलो बटाटे घेतलेत आणि छान असे मोठे मोठे बटाटे आहेत। बटाट्याची आपण आहे ना साल काढून घेऊयात। सगळ्या बटाट्याची साल एकदम नाही काढून ठेवायची, बटाटे आपले काळे पडतात। पाण्यामध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा त्याच्यापेक्षा 2-2 बटाट्याची साल काढायची आणि 2-2 बटाट्याचे वेफर्स करून घ्यायचे। मी इथं तसंच करणार आहे। 2 बटाट्यांची साल काढून घेतली, आता मी त्याचे वेफर्स करून घेणार आहे। बघू शकता इथे वेफर्सची खिसणी लावलेली आहे। आता त्याचे आपण छान असे वेफर्स पाडून घेऊयात आणि एकदम पातळ असे आपले वेफर्स होतात। पाहू शकता 2 बटाट्याचे वेफर्स आपले झालेले आहेत करून। बघू शकता हे बघा, छान असे एकदम पातळ असे आपले वेफर्स झालेले आहेत। ते एक भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यामध्ये आपण हे वेफर्स टाकून घेऊयात। आता दुसरे 2 बटाट्यांची साल काढून घेतली, आता त्याचेही मी वेफर्स करून घेणार आहे। छान असे ह्याचेही आपण वेफर्स करून घेणार आहे, बघू शकता। आणि मी ह्याच पद्धतीने सगळे बटाटे आहेत ना त्याचे वेफर्स करून घेणार आहे। आणि आपण हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने ना धुवून घ्यायचं। एका पाण्याने धुतलेलं आहे, दुसऱ्या पाण्यामध्ये धुवून घेऊयात। छान असं 3 पाण्याने मी वेफर्स आपले धुवून घेतलेले आहे। पाहू शकता छान झालेले आहेत, अजिबात जाड किंवा पातळ जास्त झालेले नाहीत। वेफर्स छान धुतलेले आहेत 2 ते 3 पाण्याने। आता एकदम स्वच्छ असं बघा, पाहू शकता पाणी आपलं बटाटे आहेत ना पूर्ण वेफर्स आहेत ना आपले पाण्यामध्ये बुडले पाहिजे तितकं पाणी वतायचं आणि रात्रभर पाण्यामध्ये ठेवायचं। ह्याच्यामध्ये मी तुरटी वगैरे काही टाकले नाही, तरी एकदम पांढर शुभ्र असे वेफर्स आपले झालेले आहेत। एका ताटामध्ये काढून घेतलेत आणि एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। पाहू शकता वेफर्स आपले छान असे पांढरे शुभ्र असे निघालेले आहेत आणि पाणी छान असं उकळलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता हे वेफर्स टाकून घेऊयात। वेफर्स आपण टाकून घेऊया सगळे आणि अगदी 4 ते 5 मिनिट आपण हे वेफर्स वाफवून घेणार आहे। जास्त वेळ नाही ठेवायचं पाण्यामध्ये, पण गरम पाण्यामध्ये वेफर्स आपले लगेच शिजले जातील। 5 मिनिट झालेलं आहे। आपण आता हे सगळं एका मोठ्या चाळणीमध्ये वेफर्स काढून घेऊयात। बघू शकता सगळे वेफर्स काढून घेतलेत आणि आता आपण हे सुकायला टाकणार आहे। गरम आहेत, हे बघा थोडे थोडे करून आपण आहे ना हे सगळे असे एक एक करून व्यवस्थित असं उन्हामध्ये वाळत टाकणार आहे। वेळ लागतो पण खायला खूप छान लागतात हे वेफर्स, नक्की करून बघा। बघा मी ह्या पद्धतीने टाकलेले आहेत, एकदम पांढरे शुभ्र असे आपले वेफर्स छान असे वाळलेले आहेत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत। आपण तळूनही बघूयात। बघू शकता तळल्यानंतरही एकदम पांढरे शुभ्र असे झालेले आहेत। ह्याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारची तुरटी वगैरे वापरली नाही, तरीही छान झालेले आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट करून सांगा वेफर्स कसे झालेत ते। होऊ शकता छान असे आपले वेफर्स तयार आहेत। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे